सखी सावली काव्यांजली। विशू प्लीज चल ना हॉस्पिटलला। विशू इथून कुठेही जाणार नाही। का नाही जाणार? प्रेम आहे त्याचं माझ्या। श्रेष्ठा, अहो खरंच सांगते मी, विश्वजीतचं काव्यावर कधीच प्रेम नव्हतं। त्यांनी खरं प्रेम केलं ते फक्त माझ्या। जगापासून लपून केलं असलं तरी आमचं प्रेम तर खरंच होतं ना। आमचं होणारं बाळ ही आमच्या प्रेमाची निशाणी। श्रेष्ठा तू खोटं बोलतेस, हे असं काही झालेलं नाही। हा हो ना, अक्काई ही खोटं बोलते ना? मी सांगते ना, हे सगळं खरंय। काय पुरावा आहे ग तुझ्याकडे? आहे, पुरावा आहे। हा आहे पुरावा। घ्या। बघा, आणि हा आमच्या बाळाचा पुरावा। बघून घ्या। दादा, माझा अजूनही यावर विश्वास बसत नाही। मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, हे जे काही ती बोलते हे खरं आहे का? विशू बोल, उत्तर दे। गप्प राहू नकोस विशू। आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला। जे सत्य आहे ना ते सगळ्यांसमोर स्पष्ट कर। अरे कुणी येऊन तुझ्यावर काहीही आरोप करेल आणि मान्य करायचं का आम्ही? अहो मी इतके पुरावे दिले तरी पुरावे खोटेही असू शकतात। आमचा विशू असं वागूच शकत नाही। मावशी, मी म्हणते ते सगळं खरं आहे। श्रेष्ठा आणि विश्वजीत यांचं अफेअर आहे आणि तिच्या पोटात विश्वजीतचंच बाळ वाढतं। काय बोलतीयस तू? अगं तुझं तुलाही कळतंय का? नाही, मला नाही पटत आहे हे। विश्व असा नाही वागणार। विश्व असा वागलाय। तो तसा वागलाय मधुरा, हे खरं आहे। आमचे संस्कार, घराण्याची आबरू, आमची प्रतिष्ठा सगळं सगळं धुळीला मिळवलंय त्यांनी। आमच्या तोंडाला काळं फासलंय त्यांनी। त्याची आई म्हणून जबाबदारीनं आणि तेवढंच दुःखाने सांगते मी, ही पोरगी जी काय बरळते ना ते सगळं खरंय। तुला हे सगळं आधीपासून माहित होतं? दादा, बोल ना काहीतरी। तुझ्याकडनं चूक झाली।
अरे काय बोलतोयस तू विश्वजित? माझ्या ताईने माझ्या भाऊजींनी एवढे चांगले संस्कार केले तुझ्यावर, त्याचे असे पांग फेडतोयस तू? काव्यासारखी इतकी गुणी बायको असताना तिला फसवावं असं तुझ्या डोक्यात तरी कसं आलं विशू? लहानपणापासूनच तू माझा आयडॉल होतास दादा. प्रत्येक गोष्ट आयुष्यात तुझ्याकडनं शिकलो मी. इथून पुढे मला माझा दादा म्हणून घ्यायलाही लाज वाटेल. का केलंस तू असं? माझ्या अक्काईने कायम तुमच्यावर मनापासून प्रेम केलं. तुमच्या घरासाठी मुलांसाठी कायम झटत राहिली ती, आणि तुम्ही तिला हे फळ दिलं. मला तरी वाटतं जशी काव्याची फसवणूक केलीस तसं हिलाही काहीतरी खोटं नाटं सांगितलं असशील तू. त्याशिवाय तिची इथं यायची हिंमत झालीये का? बघितलं, तुमच्यामुळे आज या घरात सुद्धा पुन्हा तोच तमाशा झाला. या सगळ्यांना त्रास सहन करावा लागला. अजून किती मनस्ताप देणार आहात तुम्ही? ती मूर्ख मुलगी इथं यायला तू जबाबदार आहेस. देवाने एवढं चांगलं सुख दिलं होतं, नको त्या भिकेचे डोहाळे लागलेत तुला. मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटेल अशी वेळ किती वेळा आणणार आहेस तू आणखी? बाबा, त्यासाठीच तर मी तुमची माफी मागतोय, काव्याची माफी मागतोय, पण ती मला माफ करायला तयारच नाही. मी का माफ करेल ती तुला? का माफ करेल? विशू, ही चूक जर काव्याकडून घडली असती तर तू केलं असतंस माफ तिला? नाही मावशी, मी ते एवढं होऊन सुद्धा ती तुझ्याशी बोलतेय ना, हेच खूप आहे तुझ्यासाठी. काका प्लीज ऐकून घ्या ना माझं. मी काय अरे असं वागायच्या आधी निदान एकदा घराचा आपल्या मुलांचा तरी विचार करायचा होता ना रे. तुमच्यामुळे माझ्या अक्काईला काय काय सहन करावं लागलं असेल ना, याची कल्पनाच करू शकत नाहीये मी. तू जे काही वागलायस ते माफ करण्याच्या पलीकडचं आहे, आणि तरीही तुझ्या पुरे प्लीज. हो, माझ्याकडनं चूक झाली. मी एकदा नाही 100 वेळा कबूल केलं, आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी मी सगळे प्रयत्न करतोय ना. काव्यासाठी, आई बाबांसाठी, माझ्या मुलांसाठी शक्य ते प्रयत्न करतोय, पण तुम्ही माफच करत नाहीये मला. माफ करायचं तर सोडा, तुम्ही माझं ऐकूनच घेत नाहीये, मला तुमच्यापर्यंत पोचूच देत नाहीये. एक नालायक, एक हलकट, अत्यंत अत्यंत वाईट माणूस आहे असं तुम्ही ठरवूनच टाकलं. मी तुम्हाला डोळ्यासमोर नकोय ना तुमच्या. मला बघितल्यावरच तुम्हाला त्रास होतो. ठीक आहे,
यापुढे तुम्ही माझं तोंडही बघणार नाही. दादा थांब विशू, काय करतोयस? हे बघ, घरातले सगळे तुझ्यावर नाराज आहेत, ही गोष्ट खरी आहे. आपण त्यावर विचार करू ना. तू असा तडकाफडकी निर्णय नको घेऊस. काका, मी एक घर सोडून जातो कायमचा. जाऊ दे त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा त्यालाच भोगू दे. हो, जाऊ दे त्याला. खरी ती काय काय सहन केलं असशील ग तू. एवढं सगळं झालं तरी तू कुठं कुठं हसत राहिलीस. सगळं सहन केलंस. कसं निभावलं असशील तू हे. असा दादा वाईट वागलाय, अत्यंत चुकीचा वागलाय. त्याच्या ह्या वागण्याचा तुम्हाला किती त्रास झाला असेल समजू शकतो मावशी. काही ते एवढं सगळं झालं, कोणाशी तरी शेअर करायला हवं होतंस ना. तुझं दुःख थोडं हलकं झालं असतं. निदान माझ्याशी तरी बोलायचंच. अंजली, तुला माहितीये ना तुझी बहीण कशी आहे ती. मी सगळं सहन करेन, पण घरच्यांच्या आनंदावर पिरजण पडेल असं ती काहीही करणार. आणि बाळा, तुझा संसार आत्ताच सुरू झालाय ना, म्हणून तिला असं वाटत असेल. आता जे झालं ते झालं. इथून पुढे माझ्यासाठी तरी हा विषय संपलाय. पण माझ्यासाठी हा विषय संपलेला नाहीये. म्हणजे मला सगळं समजायलाच हवं. काय समजायला हवंय तुला? मधुरा, अगं आता जे काही झालं त्या धक्क्यातून आपण अजून बाहेर आलेलो नाही आहोत. तेव्हा यावर आत्ता चर्चा नको प्लीज. एक मिनिट ताई, हे श्रेष्ठाचं प्रकरण तुम्हा सगळ्यांना आधीपासूनच माहित होतं ना? आई अगं, सिच्युएशन काय आहे आणि सगळ्यांची मनस्थिती काय ते बघ ना एकदा. काय प्रश्न विचार. मी माझ्या बहिणीशी बोलतीये. मोठे बोलत असताना लहानांनी मध्ये बोलायचं नाही. याच कारणासाठी तुम्ही सगळेजण आमच्या घरी राहायला यायला नकार देत होतात हो ना? ठरवून सगळ्या गोष्टी आमच्यापासून मुद्दाम लपवल्यात ना तुम्ही? तुझ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये सुद्धा आम्हाला काहीही कळू दिलं नाही तुम्ही. त्याच्या आधीपासून विशू तुम्हा सगळ्यांपासून लांब राहत होता हो ना? म्हणजे ते सगळं बर्थडे सेलिब्रेशन, ते सगळं विशूला घेऊन आमच्या घरी येणं, ते सगळं नाटक होतं ताई. हो हो, ते नाटक होतं.
तुमच्यापासून. मीनाक्षी, चिडू नकोस. शांतपणे सुद्धा बोलता येईल या विषयावर. अहो, कसं शांतपणे बोलू? जबाब विचारते ती मला, बघा ना. का नाही जबाब विचारणार मी ताई? का नाही विश्वासात घेऊन सगळं मला सांगितलंस तू? अगं, हा आमच्या घरातला नाजूक विषय होता. असं सगळ्यांसमोर चव्हाट्यावर मांडायचा का तो? म्हणजे सगळ्यांमध्येच मी आले का? हा, मी समजत होते की आपण दोघे एकच आहोत, आपलं कुटुंब एक आहे, आपण एकमेकींच्या सुखदुःखात एकमेकींच्या बरोबर आहोत. पण तू एक क्षणात मला फरक करून टाकलंस ग ताई तू. तसं नाही ग मधुरा, गैरसमज करून घेऊ नकोस. अगं, आपलं परक असं काही नाहीये. मधुरा, अगं आवर स्वतःला. त्यांनी सांगितलं नाही याचा अर्थ त्यांना सांगायचं नव्हतं असं होत नाही. तुम्हाला नाही कळणार, माझी सख्खी बहीण आहे ही, सख्खी बहीण. अहो, तिच्यावर मोठं संकट आलं तर मी तिला माझ्या घरी घेऊन आले ना. पण आता मला कळतंय की ती मला बहीण मानतच नाही. तिच्यासाठी मी कोण आहे? फक्त सगळ्यांसारखी एक बाहेरची व्यक्ती. अगं, काय बोलतेस मधुरा? घरातल्या अशा सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर उघड नाही करता येत ग. देव ना करो तुमच्या घरात असं काही घडलं असतं तर तू मला असं सांगितलं असतंस? ते काही असलं तरी ताई, तू ही गोष्ट माझ्यापासून लपवायला नको होतीस. अगं, मुद्दाम लपवण्यासारखं काही नव्हतं. ती वेळच तशी होती. आणि तुला जर वाटतच असेल ना की मी तुला परक केलं तर मग परक्यांच्या घरात असं कशाला राहायचं ना? निदान मी तरी नाही राहणार. मी निघून जाते आता. ताई, मला असं म्हणायचं नव्हतं, तू वेगळा अर्थ काढतीयस. हो, पण मनात होतं ना तुझ्या, तेच बोलून दाखवलंस तू. ताई, अगं कुठली गोष्ट कुठं नेतीयस तू? तू नेतेस मधुरा. तू आम्हाला तुमच्या घरात आसरा दिला असं बोलून दाखवलंस ना आता. आमच्या घरातली नाजूक गोष्ट तुला सांगितली नाही याचा जाब विचारलास ना तू आता. नात्याचे मूल समजून घेताना त्या नात्याला बोल लावायचे नसतात. काकू, तुम्ही प्लीज रागाच्या भरात असा काही निर्णय घेऊ नका ना प्लीज. अवशी, बघ आता सिच्युएशन खूप टेन्स्ड आहे, म्हणून आपण या विषयावरती उद्या बोलूया ना. आता हा विषय नको ना वाढवायला प्लीज. मावशी, बोलण्यासारखं काही उरलंच नाही. ताई, तुम्ही प्लीज असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ. ऐका माझं. मी तडकाफडकी नाही बोलले. मधुरा बोलली आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. काही प्लीज सांग ना त्यांना थांबायला. नका ना जाऊ तुम्ही प्लीज. मला सगळ्यांचंच म्हणणं कळतंय लाड, पण आईंनी जो निर्णय घेतलाय त्याच्या विरोधात मी जाऊ शकणार नाही. तुम्ही ठरवा आई काय करायचं ते. तुम्ही म्हणाल तिथे येईन. बहिणी, अगं काय बोलतेस तू? काही ऐक ना प्लीज प्लीज. यावेळी असा निर्णय नको घेऊ. सामना नको जाऊ ना. निरंजनराव, अहो तुम्ही तरी मीनाक्षी ताईला समजावा ना.
मावशी मावशी ऐक ना. काही वहिनी प्लीज प्लीज. आई अगं काय करतेस तू? उभी काय? थांबव ना गं त्यांना प्लीज. हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. तिला तिची मनमानीच करायची असेल तर मी काही नाही करू शकत.